नमस्कार, बाल भारती रिवाइंड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पहिलं आणि अतिशय महत्वाचं पान, शिवकालीन स्वराज्याचा नकाशा. हे पान उघडलं की नाही की लगेच डोळ्यासमोर येतो तो इतिहासाचा तास. आठवतंय, वर्गाच्या भिंतीवर एक मोठा नकाशा लावलेला असायचा आणि आपण नकळतपणे आपल्या लहानपणीच्या त्या वर्गात जाऊन पोहोचतो. आणि मग कानात घुमू लागतात ते गुरुजींचे शब्द. भिंतीवरच्या त्या नकाशाकडे बोट दाखवून किती अभिमानाने सांगायचे ते, हा बघा, हे आहे शिवाजी महाराजांचं स्वराज्य. चला मग आज आपण पुन्हा एकदा या नकाशाचा अर्थ समजून घेऊया. यातले ते रंग, त्या सीमा आपल्याला नेमकं काय सांगायच्या आठवून पाहूया. बघा, ह्या नकाशात वेगवेगळ्या रंगांचा वापर केलाय आणि या रंगांमधूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नेमका विस्तार दाखवला आहे. म्हणजे कुठे महाराजांचं प्रत्यक्ष स्वराज्य होतं आणि कुठे शहाजीराजांची जहागिरी होती, हे सगळं आपल्याला या एका नकाशावरून अगदी स्पष्ट कळतं. आता नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बघा, तिथे एक सूची दिलेली असते. आठवतंय, ह्यात जो गडद रंगाने दाखवलेला भाग आहे ना, ते म्हणजे महाराजांनी स्वतः जिंकून घडवून उभं केलेलं शिवाजीचं राज्य. आणि जो फिकट रंगात दिसतोय तो भाग म्हणजे शहाजीराजांची जहागीर, जी स्वराज्याचा एक महत्वाचा पाया होती. आत्ता जरा आपण या नकाशाच्या भौगोलिक रचनेकडे लक्ष देऊया. कारण ही जी भौगोलिक परिस्थिती होती ना, ती स्वराज्यासाठी अडथळा मुळीच नव्हती. उलट ती एक फार मोठी ताकद होती. या नकाशावर ज्या गडद तपकिरी रेषा दिसतायत ना, तो आहे आपला सह्याद्री. या उंचच उंच डोंगर रांगा, घनदाट जंगलं आणि खोल दऱ्या, ही तर जणू काही स्वराज्याची नैसर्गिक तटबंदीच होती. त्यामुळे शत्रूला इथे सहज प्रवेश करणं जवळजवळ अशक्य होतं. आणि मग पश्चिमेकडे बघा, ही विस्तीर्ण कोकण किनारपट्टी. या किनारपट्टीचं महत्त्व तर खूप मोठं होतं. याचमुळे व्यापारावर नियंत्रण मिळवता आलं, स्वतःचं शक्तिशाली आरमार उभं करता आलं आणि समुद्राच्या मार्गाने होणाऱ्या आक्रमणांनाही तोंड देता आलं. म्हणजेच बघा, सह्याद्री, घनदाट जंगलं, कोकण किनारपट्टी आणि या सगळ्या प्रदेशात अगदी मोक्याच्या ठिकाणी बांधलेले किल्ले, या सर्व भौगोलिक परिस्थितीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्यासाठी इतक्या कुशलतेने वापर केला की विचारता सोय नाही. पण हा नकाशा आपल्याला फक्त डोंगर, नद्या आणि प्रदेश नाही दाखवत. नाही, या नकाशामागे एक खूप मोठी गोष्ट दडलेली आहे. या नकाशावर दिसणाऱ्या ह्या ज्या रेषा आहेत, हे रंग आहेत, हे फक्त भूगोलापुरते मर्यादित नाहीत. अरे, यामागे एक मोठा इतिहास आहे, एक जबरदस्त संघर्ष गाथा आहे. हा नकाशा आपल्याला तीच गोष्ट सांगतो की किती प्रचंड कष्टाने, किती अचूक नियोजनाने आणि किती असीम धैर्याने हे स्वराज्य उभं राहिलं आहे. या नकाशावरची प्रत्येक सीमा ही मावळ्यांच्या रक्ताने आणि महाराजांच्या दूरदृष्टीने आखली गेली आहे. तर मग विचार करा, लहानपणी जेव्हा आपण हा नकाशा पाहायचो तेव्हा नकळतपणे आपल्या मनावर नेमका कोणता महत्वाचा संस्कार होत होता? तेव्हाच आपल्याला पहिल्यांदा कळत होतं की इतिहास म्हणजे फक्त कथागोष्टी किंवा सनावळ्या पाठ करणं नाही, तर खरा इतिहास म्हणजे भूगोल, अचूक नियोजन आणि प्रभावी नेतृत्व, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो. या नकाशानंतर आपण पुढेही भेटणार आहोत आणि पुढील भागांमध्ये आपण याच पुस्तकातील प्रत्येक धडा असाच सविस्तर आणि सोप्या मराठीत समजावून घेणार आहोत. खरंच, जर हा नकाशा पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांची, त्या इतिहासाच्या तासाची आठवण झाली असेल, तर मग हा भाग तुमच्या त्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, ज्यांच्यासोबत बसून तुम्ही हे सगळं शिकला आहात. आणि हो, इतिहासाच्या या अमूल्य आठवणी जपण्यासाठी बालभारती रिवाइंड चॅनलला आजच जॉईन करा. कारण इतिहास समजला तर वर्तमान घडतं.